काही पुण्य प्राप्त झालं आणि श्रीकृष्ण आणि तसेच अर्जुन आणि हनुमान तिघेही स्वतःच्या घरी गेले आणि हनुमान सुद्धा घरी आला। तेव्हा हनुमान तर रोज आईचं दर्शन घेतल्याशिवाय झोपत नव्हता, पण तो ऐकल्या दिवशी मात्र आईचं दर्शन घेतलं नाही, त्याच गुंगीत होता। आईच्या मनात खूप काही विचार आले। आईच्या मनात माझं बाळ तर रोज माझं दर्शन घेतल्याशिवाय झोपत नव्हतं, आज ह्याला काय झालं, अशा आईच्या मनात इत्यादी प्रश्न येऊ लागले। तेव्हा आई लवकरच हनुमानाकडे आली आणि म्हणाली, अरे बाळा हनुमाना, तू तर रोज माझं दर्शन घेतल्याशिवाय झोपत नव्हता, आज तुला काय झालं, कोणी काही म्हटलं काय, कोणी काही बोललं काय, असं आई हनुमानाला प्रश्न विचारू लागली। तेव्हा हनुमान म्हणाला, अगं माते, मला माफ कर, आज भगवान श्रीकृष्णाने मला एक गीत सांगितलंय, ते गीत ऐकून मला मनाला पुण्य प्राप्त झालंय, म्हणून आज मी तुझं दर्शन घ्यायचं विसरलो। तेव्हा आई म्हणाली, अरे बाळा, ते गीत मला सुद्धा सांग, मला सुद्धा पुण्य प्राप्त होईल। तेव्हा हनुमान म्हणाला, अगं माते, मला माफ कर, मी तर ते गीत तिथंच विसरलो, मला ते गीत आता सांगता येत नाही। तेव्हा आई म्हणाली, अरे बाळा, तू ते गीत ऐकत होतास ना, तुझ्यावर अजून कोण होतं बरं? तेव्हा हनुमान म्हणाला, अगं आई, मी ते गीत ऐकताना माझ्यासोबत अर्जुन सुद्धा होता, भगवान श्रीकृष्णाने ते गीत अर्जुनाला सुद्धा सांगितलंय। तेव्हा आई दुसऱ्या दिवशी अर्जुनाकडे गेली आणि म्हणाली, बाळा अर्जुना, काल तुला भगवान श्रीकृष्णाने एक गीतोपदेश सांगितलंय, ते गीतोपदेश मला सुद्धा सांग, मला सुद्धा पुण्य प्राप्त होईल। तेव्हा अर्जुन म्हणाला, अगं माते, मला माफ कर, मी तर ते गीत तिथंच विसरलो, मला ते गीत आता सांगता येत नाही। आई म्हणजे अंजनी मातेला अर्जुन म्हणाला आणि तिसऱ्या दिवशी अंजनी माता श्रीकृष्णाकडे गेली आणि म्हणाली, सर्वप्रथम आईने श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि म्हणाली, देवा श्रीकृष्णा, काल तू अर्जुनाला आणि हनुमानाला एक गीत सांगितलंस, ते गीत मला सुद्धा सांग, मला सुद्धा पुण्य प्राप्त होईल। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अगं अंजनी, मला माफ कर, मी तर ते गीत तिथंच विसरलो, मला ते गीत आता सांगता येत नाही। तेव्हा अंजनी माता म्हणाली, देवा, तू तर ते गीत त्या दोघांपुढे सांगितलंस, ते गीत तू आता मला सांगायलाच हवं, असं अंजनी मातेनं हट्ट धरून बसले। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अगं अंजनी, उठ, पुढच्या वेळी मी ज्ञानदेव म्हणून जन्माला येतो, तेव्हा मी ते गीत ग्रंथामध्ये लिहेन। तेव्हा आई म्हणाली, बर चालेल। तेव्हा आई तेवढं उशीर थांब। तेव्हा श्रीकृष्णांचा जेव्हा पुनर्जन्म होऊन त्यांनी ज्ञानदेव म्हणून जन्माला आले, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणून हा ग्रंथ लिहिला। त्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये त्यांनी ते गीत लिहिलं। तेव्हा अंजनी माता ते वाचली आणि अंजनी मातेला तेव्हा कळालं की त्या गीतेचं नाव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, हे गीत आहे। म्हणून अंजनी माता ते पूर्ण वाचली आणि अंजनी मातेला पुण्य प्राप्त झालं। तेव्हा श्रीकृष्ण ज्ञानदेव म्हणून जन्माला आले होते, तथास्तु म्हणून तिथून निघून गेले आणि तेव्हापासून महाभारत सुरू झाले। आपण या गोष्टीतून काय ऐकलं म्हणजे मित्रांनो, आपण